यानंतर महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमधून ओमानला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग केले। सलाम एअर कंपनीचं विमान बांगलादेशातून ओमानला जात होतं। इतर प्रवाशांना घेऊन विमान पुढे रवाना झाले। विमानातल्या प्रवाशाची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागले आणि या रुग्णाला तातडीनं नागपूरमधल्या रुग्णालयामध्ये आता दाखल केले। उपचार त्याच्यावर केले जात आहेत। वैद्यकीय सेवा मिळाल्यानंतर इतर प्रवाशांना घेऊन हे विमान परत पुढच्या दिशेने अर्थात ओमानकडे रवाना झाले। यानंतर महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमधून ओमानला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग केले। सलाम एअर कंपनीचं विमान बांगलादेशातून ओमानला जात होतं। इतर प्रवाशांना घेऊन विमान पुढे रवाना झाले। विमानातल्या प्रवाशाची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागले आणि या रुग्णाला तातडीनं नागपूरमधल्या रुग्णालयामध्ये आता दाखल केले। उपचार त्याच्यावर केले जात आहेत। वैद्यकीय सेवा मिळाल्यानंतर इतर प्रवाशांना घेऊन हे विमान परत पुढच्या दिशेने अर्थात ओमानकडे रवाना झाले।